मोठा घे मोठा उचल 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 गुड गुड पैसे वाया घालून एक नंबर माझ्या पोराकडनं शिका काहीतरी 150 200 रुपये घालून 150 रुपये वसूल केले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, कमेंट्स करायच्यात. तर आम्ही निघालेलो देवदर्शनाला आणि तेव्हाच हा व्हिडिओ आहे. थोडा लेट झाला आहे आणि पेट्रोल वगैरे भरलं पहिलं आणि आम्ही प्रवासाला लागलो. तर चला सुरुवात करूया. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी आला रे आला. तुम्हाला असं वाटत असेल आरवच्या हातात कोण आहे, तर ती आहे आरवची बहीण. तिचं नाव आहे आरोही. त्याला खूप बाहुली आवडते ती आणि तो कुठे पण जाताना तिला घेऊनच जातो. झोपताना सुद्धा एकत्र घेऊन, म्हणजे नाही का, त्याला खूप त्याचं अटॅचमेंट झालेलं आहे. तर कशी आहे आरोही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा जो रोड आहे आणि हे जो निसर्ग आहे ना, इतकं भारी वाटत होतं ना जाताना. तुम्हाला सुद्धा मोबाईलमध्ये कळूनच येत असेल की किती सुंदर वातावरण झालं. पाऊस पडत होता, धुकं होते आणि साईडनी जे धबधबे होते ना, खूप छान वाटत होतं. आणि हा रोड कोणता आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगू शकता. तुम्ही इथून कधी गेले आहात का हे पण तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. तर आम्ही चाललो होतो पारला आणि महाबळेश्वरवरून जाता येते इकडे. खूप सुंदर असं देवीचं मंदिर आहे. आम्ही दरवर्षी नवरात्रीमध्ये मंदिरात येतो पाया पडायला आणि देवीची ओटी भरायला. आणि यावर्षी आलो, पण यावर्षी पाऊस होता, पण वातावरण खूप छान झालं होतं आणि बघून पण खूप छान वाटत होतं. आणि हा जो तुम्हाला परिसर दिसतोय हा जो आहे हा मंदिराच्या बाहेरचा आहे. आता तिथून ओटी वगैरे घ्यायची होती आम्हाला, म्हणून थांबलो होतो आम्ही. मग मंदिराच्या बाहेरच ओटी आणि हार, फुले वगैरे सगळं भेटतं. मग आम्ही तिथून थांबलो आणि इथूनच खरेदी केली. ओटी घेतली आणि मंदिरात लाईनला थांबलो. मंदिरात पण इतकं छान सगळी सजावट केली होती, लाइटिंग आणि इतकं कीर्तन भजन चालू होतं तिथं. खूप छान वाटत होतं वातावरण. तुम्हाला बघूनच दिसत असेल, म्हणजे कळत असेल, इतकं छान वाटत होतं. पाऊस नॉर्मल पडला होता आणि महाबळेश्वर म्हणजे थंड हवेचं ठिकाण, तर तिकडे गारठा पण खूप होता. छान असं भजन चालू होतं. आमचं देवदर्शन झालं. नंतर थोडंसं मंदिराचा जो परिसर आहे त्याचं थोडंसं शूट केलं. तिथं जेवायला सुद्धा होतं, म्हणजे महाप्रसाद होता आणि इतकी सुंदर टेस्ट होती ना तिथल्या प्रसादाची. मसाले भात होता पण खूप छान लागत होता. त्यानंतर बाहेर आल्यावरती आरोचे थोडेसे फोटो काढले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे. आणि थोडंसं बाहेर आल्यावरती प्रसाद घेतला, कारण मला ऑफिसमध्ये पण प्रसाद द्यायचा होता आणि मी सांगून आले होते, तर त्यांना सगळ्यांना प्रसाद घेऊन जायचा होता मला. मग प्रसाद घेतला आणि आता महाबळेश्वरमध्ये आलो आहे म्हटल्यावरती मॅप्रो गार्डनला जायलाच पाहिजे आणि रस्त्यातच लागतं. म्हणजे आम्ही जेव्हा रिटर्न जातो घरी त्यावेळेस रस्त्यातच आहे गार्डन. तर तिथे आलो आणि इथे पण खूप धमाल केली. आरवने तर सगळ्यात जास्त धमाल केली आणि आरवच्या पप्पांनी तर त्याच्यापेक्षा जास्त धमाल केलेली आहे. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच. तर तुम्ही बघू शकताय इथे खूप छान गेम्स होत्या. पण त्या गेम्स जितक्या सोप्या दिसत होत्या ना तितक्या सोप्या अजिबात नव्हत्या, खूप अवघड होत्या. लोकांना गेम्समध्ये म्हणजे नाही का ते मिळालेलं सुद्धा, जे तिथं पार्टिसिपेट केल्यावरती ज्यांना जिंकल्यावरती जे बक्षीस असतं ते काहींना मिळालेलं पण. आणि हे काहींच्या गिफ्ट्स बघून आरवच्या पप्पांना असं वाटलं की अरे खूप इझी आहे, आपण पण ट्राय करूयात. आणि काय झालं हे बघा. आता तुम्ही बघू शकताय आमच्या समोरच या दादाला गिफ्ट मिळालेलं आणि म्हणून आरवच्या पप्पांनी पण ठरवलं की आता मी पण ही एक गेम खेळून बघणार. त्यांचा माणूस आहे कंपनीचा.
मग त्यांचं कसं काय जातं? ते प्रॅक्टिस आहे रोजचं. नाही इझी त्यांना जात गेले त्यांच्या 500 रुपीज गेले. आरवच्या पप्पांना नको नको म्हणत असताना पण त्यांनी इथे एक चान्स घेतलेला आहे आणि तुम्ही बघा काय झालंय. आता इथे या एका ताईला सुद्धा हा क्यूट असा टेडी बेअर मिळाला. खूप सुंदर होता, मला पण खूप आवडला हा. पोरांनी उचललं ते मम्मा हो करू आपण मी देईन झाले बघा. 3 देणार का? हो लागेल ते 200 पे करून 3 घेणार का? बाजू नाही इकडे बाजूला सरक पारू. पुढे सरका की थोडं स्पिन करून टाका. जास्त थ्रो नाही गेला पाहिजे. साईडला काय फेल बाबा आता गिफ्ट असं येतो राहिलंय. हो आमच्या हातात आलंय मग आम्हालाच ना. किती आता टाकून घ्या. आता काय अवघड आहे ते खूप. आणि इथं आरवचे पप्पा तिथे हारले. 198 की 150 रुपये काहीतरी वाया घालवले आणि ते सुद्धा पुन्हा त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी जिंकणार. आणि बघा परत काय झालं. आरू पाडू नको, पाडू नकोस खाली. जाम पकड एकदम जास्त आणि अशा हातात पण पकडशील खूप. बेस्ट ऑफ लक आरू. जास्त आण. पॅकेट तोंडात टाक आणि जास्त सगळे गोळा कर. थांब थांब खाई नको करू, ते उतरवतात खाली. मोठा घे, मोठा घे, मोठा उचल उचल उचल. गुड गुड. किती मिळाले आरू? किती मिळाले? बघू आरू इकडे. 170 रुपयाचे तरी यायचे इथे वसूल झाले आणि हे 50-60 रुपयाचे असतील. हा 50 रुपये. 50 रुपये. ए बघ की संगी 1 रुपयाला गुड बॉय. हा आणि तुम्ही घालवले 300 रुपये वाया. कसं वाटलं आरो? पाडलं होतं मोठं ते. पैसे वाया घालून. एक नंबर. माझ्या पोराकडनं शिका काहीतरी. 150-200 रुपये घालून 150 रुपये वसूल केले. ठीक आहे, आता काय हारलो तर हारलो. आणि थोडंसं नंतर ना आतमध्ये आलो आणि तिथे पण थोडेसे फ्रीवाले टेस्टर वगैरे असतात ते ट्राय करून बघितलं आणि ऑफकोर्स खरेदी पण केले. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूयात. कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे, शेअर करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. बाय.